संघटनेची माझी तशी फार अशी ओळख नाही। राजेश सरांचा माझा जेव्हा संबंध आला तेव्हा राजेश सरांनी एका कार्यक्रमासाठी बोलवलं, ते जाती हत्याकांड झालं होतं त्यासाठी कार्यक्रम आयोजित केला होता, तेव्हा त्याने मला बोलवलं आणि मी चकितच झालो की हा जो मोहरा जो आहे हा अजूनपर्यंत वरळीपळवट्यात कधी पाहिला नव्हता आणि आज तो जवळ 400-500 तरुण मुलांचा एक सभा बोलवतो आणि जाती हत्याकांडाचा निषेध बोलवण्याची सभा बोलवतो आणि तिथे खरोखरच निषेध व्यक्त करणार अतिशय चांगले चांगले वक्ते बोलवतो आणि एक चांगलं विधायक काम करतो। मला खरोखरच मी इम्प्रेस झालो आणि त्यानंतर मग दुसरा प्रसंग आला तो 31 डिसेंबरच्या रोजी। 31 डिसेंबरला आपण सगळीकडे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तयारी करत असतो आणि अलीकडच्या काळामध्ये नवीन वर्षाचं स्वागत कसं करतात हे आपल्या सर्वांना माहिती असेल, मी काय सांगण्याची गरज नाही। पण राजेश मोरे सरांचा माणूस आभा परिवर्तनवादी संघटनेच्या सूर्याकडून तुम्ही हे नवीन वर्ष कसं साजरं करावं हे तुम्हाला सांगण्याकरता तो बोलवतो आणि जिथे खरोखरच दारूच्या पार्ट्या आणि जिथे वेगवेगळ्या प्रकारची मनोरंजनाचे केले असतात ते त्याच्या मार्गी न जाता तुम्हाला करतो। होळीच्या आदल्या दिवशी हा माणूस होळीच्या बद्दल प्रबोधन करण्याकरता होळीसाठी आपण पर्यावरणाचा संदेश देतो आणि असलेले खरोखर समाज प्रबोधनाचं काम करणारी व्यक्ती आज समाजामध्ये आहेत आणि त्याच्या पाठीमागे हा तरुणांचा एल्गार जो आहे तो खरोखरच वाखाणण्यासारखा आहे। मी खरोखरच राजेश सरांच्याकडे आकर्षित झालो। राजेश सरांना एक दिवशी कथामाळेत बोलवलं, आमच्या कार्यकर्त्यांची ओळख करून दिली। आता तुम्हाला मी म्हटलं की आज कथामाळेची आणि याची नाळ कशी जोडत आहे। साने गुरुजींनी मुलांना प्रबोधनपर गोष्टी सांगून मुलांवर संस्कार करण्याचा आणि त्यांना मार्गदर्शन करण्याचा। आम्ही देखील कथामाळेमध्ये मुलांना होळीमध्ये रंग उडवू नका, ते रंगामध्ये केमिकल असते त्याच्यामुळे आपल्याला इजा होते, डोक्यामध्ये जातो, त्यानंतर डोळ्यात गेल्यानंतर परिणाम होतात, झाडं लावू नका, छोटीशी एखादी फांदी लावा, त्यानंतर अशा वेगवेगळ्या विषयावर आम्ही त्यांना हे करतो। गावाला जाताना तुम्ही फळं खाता त्याच्या बिया तुम्ही सुकून ठेवा डब्यात, गावाला जाताना खिडकीतून एसटी मधून किंवा ट्रेनमधून जाताना तुम्ही त्या बिया फेका, तुमच्या बियातून एक जरी झाड आलं तरी पर्यावरणाचा संदेश, पर्यावरणाला तुम्ही हातभार लावायचा एक पुण्यक्रम संदेश देतो। आणि ही मुलांची जडणघडण जी आहे ती लहानपणापासूनच त्यांच्यावर हे संस्कार केले गेले तर ते भावी आयुष्यात तुम्ही आता तरुण आहात आणि तुमच्यामध्ये हा राजेश सरांनी हा एल्गार फुलवलेला आहे, अंगार फुलवलेला आहे, पण त्याची गरजच लागणार नाही। आपण पाहतो मुस्लिम समाजामध्ये मदरशामध्ये काय केलं जातं, मदरशामध्ये त्यांच्या धर्माविरुद्ध, त्यांच्या धर्माविषयी इतर धर्म कसे वाईट आहेत, इतर धर्म कसे वाईट आहेत त्याच्यासाठी त्यांनी आपल्या धर्माबद्दल काय केलं पाहिजे ह्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं। मी मदरशामध्ये कधी गेला असाल तुम्हाला उर्दू भाषेत खरोखर कांदिवली मालवणीसारख्या ठिकाणी ज्वलंत म्हणजे लहान मुलांवर एवढे संस्कार करतात की तिथपासूनच त्यांना एक तयार करतात। आज कथामाला आणि आभा संघटने जर एकत्र आली तर मुलांना लहानपणापासूनच हे पर्यावरण इतरची चांगले समाजाचे संदेश आहेत ते देता येतील आणि ती पिढी जी भावी पिढी निर्माण होईल ती पिढी एकदम तंतोतंत तयार झालेली असेल। म्हणजे अचानक युवकांना असं आकर्षित करून घेणारा एखादा तरुण करण्याची गरज नाही, ती लहानपणापासूनच निर्माण होईल, लहानपणापासूनच त्यांचे संस्कार तयार होतील आणि कथामाला हे काम आभा परिवर्तन संघटनेच्या दृष्टीने करू शकेल असं मला खास आत्मविश्वास असतो। आणि म्हणून मी राजेश सरांच्या कुठल्याही कार्यक्रमाला येण्याचं टाळत नाही। आज किती तरी मला इथे बोलून भाषण करायला सांगतील असं वाटलं नव्हतं, परंतु ह्या माणसामध्ये जिद्द आहे, ह्या माणसामध्ये जो काही चार्म आहे, जी काही चमक आहे ती आज तर त्यांनी त्याच्यामुळे तुम्ही त्याच्याकडे आकर्षित झाला। या चंगळवादी दुनियेला सुधारणं साधं काम नाहीये आणि राजेश सरांसारखा गोल्फादेवी झोपडपट्टीमध्ये राहणारा एक तरुण पुढे येतो। कोळीवाड्यामध्ये अनिष्ट प्रथा चालू आहेत, त्यात त्यांना माहिती आहे, समाजामध्ये अनिष्ट प्रथा चालू आहेत। आज तो माणूस त्या समाजाच्या वाईट प्रथांविरुद्ध आवाज उठवतो, त्याच्यासाठी फुटपाथवर पथनाट्य करायला लावतो मुलांना आणि त्याला ही 300-400 मुलं आज सहकार्य करतात। हे खरोखरच धाडसाचं काम आहे आणि धाडसाचं काम दुसरं कोण करू शकणार नाही आणि तुम्ही त्याला साथ देताय, तुमचं कौतुक करणं गरजेचं आहे। आपण पाहतो हा समाज बिघडलेला आहे, सगळ्या चंगळवादीतून टीव्हीने बिघडवला आहे, सिनेमाने बिघडवलं, सगळ्या दृष्टिकोनातून बिघडलेला आहे। आपल्याला पावसाचं उदाहरण माहिती आहे, पाऊस पडतो समुद्रामध्ये पडतो, काय होतं त्याचं खारं पाणीच होतं, परंतु तोच पाऊस जर स्वाती नक्षत्रातल्या एखाद्या शिंपल्यात जर पडला तर त्या शिंपल्यामध्ये चांगला मोती तयार होतो, तो मोती राजेश सरांसारखा निर्माण झालेला आहे आणि अशा अनेक निर्माण होतील तेव्हा खरोखरच समाज सुधारला
जो पिढी जी निर्माण होईल ती मुळातच बेसिकली चांगली पिढी निर्माण होईल आणि एक चांगला आदर्श देश, आदर्श समाज निर्माण होईल. आणि ह्याच्यासाठी आवाज संघटनेचे जे प्रयत्न आहेत ते खरोखरच वाखाणण्यासारखे आहेत. मी परवा त्यांनी मला मेसेज पाठवला की निबंध स्पर्धेचा बक्षीस समारंभ आहे. निबंध स्पर्धा बोलल्यानंतर कार्यक्रमाच्या करता मला आम्ही शैक्षणिक गोष्टींना जास्त मी त्याला विचारलं कुठे घेतली निबंध स्पर्धा? म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात. मला आश्चर्य वाटलं महाराष्ट्रामध्ये. मग त्यांना परत मी मेसेज पाठवला, व्हॉट्सअपवरच मेसेज चालू होता. म्हणजे किती विद्यार्थ्यांनी भाग घेतला? म्हणजे 1200. म्हणजे घेतली कशी? मला अजूनपर्यंत आश्चर्य वाटलं. मी आता त्याला बोलता बोलता विचारलं कसं घेतलं? म्हणजे ज्या जी मुलं ज्या ज्या गावाला आहेत त्या मुलांनी त्या शाळांशी संपर्क साधला आणि 1200 मुलांनी भाग घेतला. त्यातील 60 निबंध निवडले. आणि विषय सुद्धा किती कठीण, जागर संविधानाचा. 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा विषय 12वी पदवीधरांना सुद्धा हा विषय कठीण जाणार आहे. पण त्या 1200 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. त्यातले 60 निबंध त्यांनी शोधून काढले आणि 3 विद्यार्थ्यांना आज ते बक्षीस देणं मी खरोखरच एकदम हे झालं. त्यांना म्हटलं मी काय करू शकेन का? मी काय बक्षीस देणार आहे? त्यामुळे मी 3 बक्षीस देणार आहे सर्टिफिकेट. म्हटलं मी तुम्ही जे 3 बक्षीस आहे त्याच्याशी एक वेगळं बक्षीस मी दिलं तर चालेल का? त्यामुळे म्हटलं थोडं काय विचार? म्हटलं 3 ट्रॉफी द्यायचा विचार आहे. आणि मी त्याप्रमाणे त्यांना प्रॉमिस केल्याप्रमाणे आज ट्रॉफी दिलेलं आहे. आणि तेवढं सहकार्य आम्ही जरूर करू. परंतु मी आभार परिवर्तन संघटनेला विनंती करतो की तुम्ही तरुणांमध्ये जसा एल्गार फुलविता तसंच तुम्ही लहान बालकांपासून सुरू करा. आमच्या कथामालेला सहकार्य, कथामालेमध्ये या मुलांचं प्रबोधन करा. प्रबोधन गोष्टी सांगून जो नवीन समाज आहे तो मुळापासूनच मातीचा गोळा असेल तो जसा घडवाल तसा तुम्ही तयार होतो. शिशुवर्गातली बालवर्गातली 1ली-2रीतली मुलं तुम्ही जसं सांगाल तसं ती वागतात. त्यांना एखादं चॉकलेट दिलं तर त्यांच्या चॉकलेट देण्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा तुम्हाला आयुष्यभर एखाद्या टॉनिक सारखा पुरतो. आणि तेवढंच नाही तर तुम्ही त्यांना काहीतरी त्या 10 गोष्टी सांगितल्या, त्या 10 बोधपर गोष्टीतून एक जरी गोष्ट त्यांच्या लक्षात राहिली आणि ते जर आदर्श नाव दिलं तर त्याचं संपूर्ण श्रेय तुम्हाला असेल. एवढे 2 शब्द बोलून मी माझ्या थांबतो. धन्यवाद.